नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात कितीही धावपळ असली, ताणतणाव असला, कितीही अडचणी असल्या, तरी आज आपण एक अशा साधनेबद्दल बोलणार आहोत, जी कुठेही करता येते, कधीही करता येते, अगदी सहजरित्या करता येते आणि ही साधना मनाला विलक्षण शांतता देऊन जाते. मित्रांनो, या साधनेचं नाव आहे नामजप म्हणजेच नामस्मरण. पण अनेकांच्या मनात नामजपाबद्दल, नामस्मरणाबद्दल काही प्रश्न असतात. नामजप का करावा? त्याचे फायदे काय आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या देवाचा नामजप करावा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सहज आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आता नामजप म्हणजे काय? तर नामजप म्हणजे परमेश्वराच्या, ईश्वराच्या नावाचं श्रद्धेने, प्रेमाने आणि सातत्याने केलेलं स्मरण म्हणजे नामजप. आता ही केवळ शब्दांची पुनरावृत्ती नसते. हा आपल्या मनाला ईश्वराशी जोडणारा एक अतिशय सुंदर आणि एक पवित्र मार्ग असतो. आपल्या संत परंपरेत नामस्मरणाला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांनी अनेक वेळा आपल्या अभंगांमधून नामस्मरणाचा महिमा हा सांगितलेला आहे. आता नामजपाचे फायदे कोणते? तर मित्रांनो, नियमित नामजप केल्याने अनेक सकारात्मक बदल आपल्याला अनुभवायला मिळतात. त्यातला पहिला फायदा म्हणजे आपलं मन हे शांत होत असतं. आपलं मन हे दिवसभर हजारो विचारांनी भरलेलं असतं. पण जेव्हा आपण प्रेमाने एखाद्या देवतेचं नामस्मरण करतो, तेव्हा आपलं मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं आणि आपल्या मनाला शांतता ही अनुभवायला मिळत असते. दुसरा फायदा म्हणजे तणाव आणि चिंता कमी करत असतं. आयुष्यातील समस्या लगेचच संपतील असं अजिबात नाही आहे. पण त्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी जी काही मानसिक ताकद लागते, ती आपल्याला नामजपामुळे मिळत असते. आणि नामजपाचा तिसरा फायदा म्हणजे एकाग्रता वाढते. मग विद्यार्थी असो, गृहिणी असो, एखादी व्यक्ती जॉब करणारा व्यक्ती असो, बिझनेसमन असो, कोणीही असो, नियमित नामजपामुळे आपलं मन भरकटण्याचं प्रमाण हे कमी होत असतं आणि आपलं मन हे आपल्याला उपयोगी असलेल्या गोष्टींवर केंद्रित होत असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामजपामुळे ईश्वराशी असलेलं आपलं नातं हे अधिक दृढ होत असतं आणि अधिक पवित्र होत असतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी येतो, तो म्हणजे नामजप कोणाचा करावा? मित्रांनो, एक लक्षात घ्या, लहानपणापासून आपल्या आयुष्यात अशी एक देवता असते की जिच्याकडे आपण नेहमी आकर्षित होत असतो. जिचं नाव घेतल्याने, जिच्याकडे बघितल्यानंतर आपल्या मनाला एक मानसिक समाधान मिळतं, शांतता मिळते, आनंद मिळतो आणि कुठेतरी सुरक्षिततेची भावना आपल्या मनात निर्माण होत असते. त्या देवतेशी आपलं नातं हे इतर देवतांपेक्षा वेगळ्या प्रकारचं असतं. लहानपणापासून कळत न कळत त्या देवतेचं एखादी नाम, एखादी मंत्र आपण सतत जपत असतो आणि जेव्हा जेव्हा आपण तो मंत्र जपतो, त्या देवतेचं नाव घेतो, तेव्हा मनाला एक वेगळीच शांतता लाभत असते, समाधान मिळत असतं आणि सुरक्षिततेची भावना आपल्या मनात निर्माण होत असते. मित्रांनो, अगदी त्याच देवतेच्या नावाचा नामजप, नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. कारण नामजप हा केवळ शब्दांचा उच्चार नसतो, तो आपल्या आणि परमेश्वरामधील प्रेमाचा, श्रद्धेचा आणि विश्वासाचा हा संवाद असतो. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे मला तर सगळेच देव आवडतात, मग सगळ्यांचा नामजप करावा का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण नामजप हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय पर्सनल गोष्ट असलेला हा भाग आहे. हा अतिशय वैयक्तिक आणि अंतर्मनाशी जोडलेला विषय आहे. कोणतं नाम जपावं हे शेवटी तुमचं मन तुम्हाला सांगत असतं. ज्या देवतेचं नाव घेताना तुम्हाला मानसिक समाधान मिळतं, मानसिक शांतता मिळते, आनंद मिळतो, सुरक्षिततेची भावना निर्माण होत असते, त्याच देवतेच्या नावाचा नामजप तुम्ही करावा आणि तेच तुमच्यासाठी योग्य आहे. आणि एक भीती जी प्रत्येकाच्या मनात, नामजप करणाऱ्यांच्या मनात नेहमी येत असते, ती म्हणजे जर मी एका देवतेचं नाव घेत असलो तर इतर देवतांना राग येईल का? तर याचं उत्तर आहे नाही. असं अजिबात नाही होत. आपल्या सनातन परंपरेत सर्व देवदेवता हे एकाच परमसत्याची वेगवेगळी रूपं मानली जात असतात. तुम्ही ज्या देवतेचं नाव श्रद्धेने घेतात, प्रेमाने घेत आहात, त्या भक्तीचा आदर हे इतर देवही करत असतात. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, ईश्वराला आपल्या भक्ताचा भाव हा जास्त महत्त्वाचा असतो, तुलना नाही.
म्हणून मनात कोणताही संभ्रम बाळगू नका, कोणतीही भीती बाळगू नका. ज्या देवतेचं नाव घेताना तुम्हाला आनंद होतो, शांतता वाटते, आनंद वाटतो, समाधान मिळतं, त्याच नावाचा जप तुम्ही सातत्याने करावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वारंवार नाव बदलण्यापेक्षा एका नावाशी प्रेमाने आणि निष्ठेने जोडलं जाणं हे नामस्मरणात अधिक महत्त्वाचं मानलं जातं. आता नामजप कसा करावा, तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी शक्य असल्यास एका ठिकाणी शांत बसा, डोळे मिटा, 2 ते 3 मिनटं खोल श्वास घ्या, आपलं मन शांत करा आणि प्रेमाने कोणतीही घाई न करता आपल्या निवडलेल्या नावाचा जप सुरू करा. माळ असेल तर तिचा उपयोग तुम्ही करू शकता किंवा माळ शिवायसुद्धा तुम्ही नामजप करू शकतात. आता नामजप करताना संख्या ही महत्त्वाची नाही आहे. सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे भाव. तुमच्या मनाचा भाव नामजप करताना हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. दररोज 5 ते 10 मिनिटांपासून सुरुवात करा. हळूहळू तुमच्या सोयीनुसार तुम्ही वेळ वाढवू शकतात. मित्रांनो, नामजप ही केवळ धार्मिक कृती नाही आहे, तर ती मनाला शांत करणारी, आत्मविश्वास वाढवणारी आणि ईश्वराशी आपलं नातं अधिक दृढ करणारी ही एक सुंदर साधना आहे. आजपासून फक्त काही मिनटं आपल्या आवडत्या देवतेचं नाव सातत्याने घ्यायला सुरुवात करा, नामस्मरणाला सुरुवात करा आणि आपले अनुभव काय येतात हे कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.